पिंपळगाव येथील गणेश पवार यांचा अर्थ मूव्हिंगचा व्यवसाय आहे। त्यांचे स्वमालकीचे जेसीबी निंबोळा येथे सुरू आहे। या जेसीबी साठी लागणाऱ्या इंधनासाठी पगार यांचा मुलगा दर्शन वय वर्ष 20 हा निंबोळा येथे गेला होता। इंधन दिल्यानंतर परत येत असताना परिसरातील विहिरीत दर्शनचा पाय घसरला आणि तो पडला। पडता क्षणी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। दर्शनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। दर्शनच्या आकस्मिक मृत्यूची नोंद मालेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। गणेश पगार यांचा दर्शन हा एकुलता एक मुलगा होता। अतिशय शांत स्वभावाच्या या तरुणाच्या निधनाने पंचक्रोशीतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते। गुरुवार रोजी पिंपळगाव येथे अमरधाम येथे दर्शन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहे।